पुरुषाची संगत करील का आणि पंप फवाऱ्याला वायसर नसला तर बाहेर पिचकारी मारील का तुम्ही शेतकरी मंडळी काय मग पंपाला जर वायसर नाही जोडला तर पिचकारी बाहेर घ्या पिचकारी कलगी पण आतून वायसरचा दाबा असल्याशिवाय काय त्यांनी सांगितलं सगळ्या ठिकाणी देऊळ शक्तीचं आहे तुऱ्याचं देऊळ कुठंच नाही तक्षण शिंदे देऊळ जरी शक्तीचं असलं तर आतमध्ये तुरा आहे त्याच्याशिवाय देऊळ तयार होत नाही आणि म्हणून आंब्याचा वृक्ष फाला दांडगा त्याला जांभळ येतील का अरे आंब्याचा वृक्ष फाला दांडगा त्याला जांभळ येतील का आणि कवी शंकर म्हणे डुकरीला नाहून उपयोग होईल का शंकर म्हणे डुकरीला नाहून उपयोग होईल का विषय असा आहे मंडळी ही झाली साकी म्हणजे मनोरंजन पण साकी जरी असली तरी त्याच्यामध्ये अर्थ वेगळे असते तुमच्यासारखी आराधणार ही पुरुषाची संगत करील का आणि पंप फवाऱ्याला वायसर नसला तर बाहेर पिचकारी मारील का तुरा श्रेष्ठ कसा आहे या साखीवरून तुम्ही समजून घ्या आणि आजच्या काळामध्ये तुम्ही आम्ही हा विषय वेगळा आहे आणि कलगीतुराचा विषय वेगळा आहे पुढे जात असताना त्यांनी क्रमवार जे काय गायलं आहे त्या पद्धतीनं अरे सबादीट पंडित बैसला येऊन सभेला अरे येऊन सभेला शास्त्र पुराण पाहून सांगतो अर्थ शीघ्र कविला ज्ञानगीत्यामध्ये वाचून पावा हा शिल्लक कळेल तुझं लाग अरे शिल्लक कळेल तुझं लाग आणि श्रीकृष्णाची वाणी पंडिता असे पुराणाला मंडळी भगवान श्रीकृष्णाची वाणी गीतेमध्ये आहे क्यों व्यर्थ चिंता करते हो किसी से व्यर्थ डरते हो कौन तुम्हें मार सकता है आत्मा न पैदा होती है न मरती है आत्मा न पैदा होती है न मरती है देऊळ शक्तीच आहे 3.5 हाताचं हे मंदिर आहे पण या मंदिरात जर आत्मा नसेल देव जर नसेल तर मंदिर चालतं का मंदिराचं तिकडे घट भरावं लागेल नदीला आणि म्हणून जो हरी ज्याला आपण म्हणतो हा हरी याच्यामध्ये आहे आणि हे 3.5 हाताचं मंदिर त्याचं आहे हे जरी तुमच्या शक्तीचं असलं पण आतमध्ये जर देव नसेल तर मंदिर कशासाठी हा देव आहे अरे शास्त्र पुराण वाचून पाहता अर्थ कळेल खरा अरे अर्थ कळेल खरा मानभावाला नाही पागुट कुठ खाऊला तू मानभाव बोल नका म्हणून गोंधळ केला सारा तुम्ही गोंधळ केला सारा शास्त्र पुराण वाचून पाहता शब्द होईल खरा
अन ऐकच्या तुरा आणि त्याच्यावर खवला तुरा. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. अरे काय शक्तीची खून तुझ्यापाशी दाखव शाहिरात, दाखव शाहिरात. आता इथं सुद्धा शब्द काय वाईट आहे म्हणावं का नाही. तक्षण शिंदे म्हणतात आम्ही जसं जपून जपून सांगतोय. किती अवघड आहे म्हणते. शब्दाचा अर्थ सगळ्यात खरा. मानभावानी फेटा बांधला ऐक चातुरा त्याच्यावर खवला तुरा. काय शक्तीची रे खून तुझ्यापाशी दाखव शाहिरात, अरे दाखव शाहिरात. आणि पती मेल्यावर त्याला घाली ती पाठीमागून वारा. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. या शब्दाचा अर्थ पुराणात करून दावा पुराण, हरे करून दावा पुराण. आणि बाबू हरी भाऊ ऐक पंडिता, अरे बाबू हरी भाऊ ऐक पंडिता. राघू दौशाचा सारा. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. अरे हुडा खडा गाव रांजणी अर्थशास्त्राचा खरा, अर्थशास्त्राचा खरा. शास्त्र पुराण रे वाचून पावा नक लावू पदरा. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. विषय असा आहे महानुभाव पंथाचे जे साधू असते त्यांना दगडू साळी शिरोलीकर हे नेहमी टीकास्त्र सोडत असते. आणि मग त्यांनी त्यांना काहीतरी बोलायचं हिनून त्यावेळेला तिकडचाच असणारा जो शाहीर आहे गुरु गोविंदराव त्यांचे शिष्य राघू दौशेच्या वंशामधले बाबू हरिभाऊ हे त्याच्यावरती प्रतिउत्तर करत असते. म्हणून मानभावाला नाही पागुट कुठं खावला तुरा. सांगतो भेद याचा सारा. महानुभावाने फेटा बांधला ऐक चातुरा त्याच्यावर खावला तुरा, असा त्यांचा अर्थ आहे. पुढे जात असताना आपल्याला ऐकायचं एक उत्तर. उत्तर काय ऐकायचे आहे त्यांचा प्रश्न रामायणामधून आहे. वाली सुग्रीव यांची आई कोण, वाली सुग्रीव यांची आई कोण हा रामायणातला विषय आहे. आणि म्हणून ऐक पंडित हा गुणवंता मूळ रामायण, हर मूळ रामायण. अशी कथा एक लिहून ठेवली ऋषी वाल्मिकान. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. ज्याला आपण मूळ रामायण म्हणतो का ते वाल्मिकी रामायण आहे. तक्षण शिंदेनी जे नाव सांगितले का हे त्याच्यामधून पोट रामायण तयार केलेली रामायण आहेत. पण खरं रामायण वाल्मिकी आहे. पण शंकर पार्वती होती कैलासावर, त्यांचं लागलंय भांडण, त्यांचं लागलंय भांडण. आणि रुसून निघाली ती पार्वती हिमालय दिला सोडून. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. पुढे जाताना व पार्वतीला लागली तहान, तिला लागली तहान. आणि एक पाण्याचं सरोवर पाहिलं केले तिने स्नान. रामदास गदी रे रामदास गदी रे हरी हरी हरी. विषय असा आहे मंडळी, पार्वती आणि शंकर या दोन्हींचं भांडण झालं. भांडण झाल्याच्या नंतर पार्वती रुसून निघाली. तिने हिमालय सोडून दिला आणि अशी एका अरण्यातून जात होती. अरण्यातून जात असताना तिने एक पाण्याचं सरोवर पाहिलं.
आणि ताण लागली म्हणून त्या पाण्याच्या सरोवरावरती गेली, पाणी प्याली. पण उन्हाचा तडाखा होता, चैत्राचा महिना होता आणि म्हणून तिनं त्या पाण्याच्या सरोवरावरती स्नान करण्यासाठी कपडे काढले. कलगी तुला लक्षपूर्वक ऐका. पाण्यामध्ये बुडी मारली माता पार्वतीला आणि नवत्या अंगाला वस्त्र घडले, ऐका वर्तमान. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 अरे आकाश मार्गाने विमान चालले, ब्रह्मचारी नारद मुनी जाणार आणि त्याच वेळेला त्या नारदाला लागली तान. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 एवढं बारीक असतंय शास्त्राचा जो मीटर आहे तो फार अवघड आहे. पार्वती तक्षे शिंदे त्या सरोवरावरती स्नान करायचं तिचं ठरलं, पण श्री जात अशी आहे का श्री अंगाला वस्त्र ठेवत नाही स्नान करत असताना, असं पुराण सुद्धा सांगते. बाकीचं आपल्याला काय घेणं देणं नाही. पार्वतीनं वस्त्र उतरवली आणि पार्वती त्या सरोवरावरती स्नान करू लागली नग्न अवस्थेमध्ये. पण ब्रह्मचारी नारदाचं विमान पुष्पक विमानावरून चाललं होतं. नारदाला ताण लागली, नारद त्या सरोवरावरती पाणी पिण्यासाठी उतरले आणि हे पाहिलं त्या पार्वतीनं पाहिलं. नारद ब्रह्मचारी आणि ही पाण्यामध्ये अवस्था तिची वेगळी. पण नारद मुनी पाणी पेले, नारद मुनी निघून गेले. पण हिनं काय केलं, पाण्यामध्ये बुडी घेतली, तळाला जाऊन बसली. हिच्या अंगाला वस्त्र नव्हतं. मधुगुल मामा रामदास गुंड फोकाट बोलत नाही. आणि मग नारद निघून गेले, पार्वतीवर आली आणि पार्वतीचं स्नान झालं. तिला अशी लाज वाटली, आपण बिना कपड्याचं पाण्यामध्ये आहे आणि नारद ब्रह्मचारी आहे, पाणी पिण्यासाठी आलेलं आहे. पण तिनं त्या सरोवराला शाप दिला, आजपासून जो कोणी पुरुष या ठिकाणी स्नान करील त्याची श्री होईल त्या सरोवरावरती. शाप दिला व तेव्हा पार्वतीनं गेली निघून, अरे गेली निघून. जो पुरुष करी स्नान त्याची श्री होईन. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 त्याच ठिकाणी व चालून आलं एक वानर गुणवान, हर वानर गुणवान आणि कृषभ वानर नाव तयाचे, ऐका रामायण. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 एक दिवस असं घडलं, एक कृषभ नावाचा वानर होता. या वानराला लागली तहान. हे वानर आलं त्या सरोवरावरती. त्या वानराला वाटलं आपणही स्नान करावं, उन्हाळा दिवस आहे. पाण्यामध्ये व बुडी मारली पात्या वानरानं, अरे पात्या वानरानं वानराची श्री झाली. मग ऐका कथन. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 तक्षय शिंदे पार्वतीनं त्या सरोवराला शाप दिला होता, जो पुरुष कुणी स्नान करेल त्याची श्री होईल. तो कृषभ नावाचा वानर फिरत फिरत आला, त्यांनी स्नान केलं, त्याची झाली श्री. आणि ती श्री त्या जंगलामध्ये फिरू लागली. आकाश मार्गाने मध्यस्थानी चालले इंद्राचे विमान आणि श्री पाहून वीर्य ढसळले ना, ऐका गावन. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 अरे त्या श्रीच्या व पडले मस्तकी वीर्य जाऊन आणि आकाश मार्गाने मध्यस्थानी सूर्यदेव महान. रामदास गदी हे रामदास गदी हरी 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 विषय असा आहे, एका वानराची वानराची स्त्री झाली.
म्हणजे ती स्त्री झाली, ती वानरीन नाही. आकाश मार्गाने इंद्रदेव चालला होता पुष्पक विमानाने, त्यांनी ती सुंदर स्त्री पाहिली, त्याचं वीर्य पतन झालं, ते स्त्रीच्या डोक्यावर पडलं. पुढं सूर्य मध्यस्थानी आला होता आणि सूर्याचं वीर्य त्या स्त्रीला पाहून पतन झालं आणि त्या स्त्रीच्या डोक्यावर पडलं. अरे तिच्या डोक्यामध्ये आले जन्माला दोन पुरुष महान, हा ऐक पंडिता तेच पुत्र वाली सुग्रीव जाण. रामदास गदी रामदास गदी हरी 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 हरी. एक वालीपासून जन्माला आला, एक इंद्रापासून जन्माला आला, त्याचं नाव वाली. आणि जो सूर्यापासून जन्माला आला त्याचं नाव सुग्रीव. आणि ज्या वानराची वानरीन झाली ही त्यांची आई, तिचं नाव कृष्यप नावाचा वानर. नाही, माझ्या वाचनात जे ती मी तुम्हाला सांगतो, कृष्यप नावाचा वानर आहे माझ्या वाचन. तुमच्या कसं ते काय असेल ते, कारण शास्त्राचं मत आहे. असू द्या काही असून दे, मला जेवढं भेटलं तेवढं मी सांगतो. तुमच्या प्रश्नाचे रे उत्तर दिले सभेत गाऊन, अरे सभेत गाऊन. असेल मनामध्ये शंका विचारा गुरुला जाऊन. रामदास गदी रामदास गदी हरी हरी हरी. म्हणून आठवला प्रश्न पुसतो या कलगीशी जाण, हर कलगीशी जाण. आणि त्या दोघांचा वाद लागला, किष्किंधा नगरी होती महान. रामदास गदी रामदास गदी हरी 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 हरी. अरे त्यांचा समजुता घालण्यासाठी आले हनुमान, आले हनुमान. त्या दोघांचा हनुमंत हा नात्याने कोण. रामदास गदी रामदास गदी हरी 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 हरी. काय काय रामायण, हे दोघ जण भाऊ आहे. पण एक तारा नावाची स्त्री होती, ती वालीची होती. एक राक्षस मारायला गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे रामायण घडलं, पुढं ती स्त्री सुग्रीवानी ठेवली. पण त्यांचा वाद झाला आणि राम सीताई वनवासातून रावणाने नेली होती. राम सीतेच्या शोधात जात असताना त्या किष्किंधा नगरीमध्ये आले. पण त्या दोन बंधूचा समजुता कोणी घातला? हनुमंताने. माझा प्रश्न एवढाच आहे, या सुग्रीव आणि वाली या दोन बंधूंचा हनुमान नात्याने कोण होता? प्रश्न देण्यात आला का? अरे त्या दोघांचा हनुमंत हा नात्याने कोण? अरे नात्याने कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावा कलगीवाल्यानं. रामदास गदी रामदास गदी हरी हरी हरी. कवी शंकर कवन करीतो हे वाचा रामायण, तुम्ही वाचा रामायण. घोडा खाडा काटाळ वेडा तुऱ्याचं गाण. रामदास गदी रामदास गदी हरी हरी हरी. जर काटाळवेडा गाव जर पाहिलं तर एक 1500 मतदानाचं गाव आहे, खेडगाव आहे. 3 तालुक्याची शिवी आम्हाला, एक बाजूनं पारनेर, एक बाजूनं जुन्नर आणि एक बाजूनं संगमनेर. आणि तिन्हीच्या बाउंड्रीवर असणारं एक छोटंसं गाव आहे. पण खरं म्हणजे त्या ठिकाणी महानुभाव पंथाचं एवढं मोठं मंदिर आहे. लोकांना माहिती आहे, श्रीधर भाऊ आमचे तल्ली पुजारी आहे त्याचे. इथे कधी गोळेगावला सुद्धा मंदिरामध्ये आले होते. आणि म्हणून चाललेला कलगीतुरा
होणारा विषय खरं म्हणजे विषय रामायणाचा आहे. जाताना माझाही एक प्रश्न आहे. हनुमंताचं आणि वाली सुग्रीवचं नातं काय? आता त्यांची आई जी आहे पहिला पुरुष होता. काय त्याचा कलगीतुरा पुरुषाची श्री झाली आणि तिच्या मस्तकावर सूर्याचं आणि इंद्राचं वीर्य पडलं आणि तिच्या डोक्यातून हे दोन जन्माला त्याला म्हणतात वाली आणि सुग्रीव. देई दर्शन माझ दिनवरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा अनंत नामी अनंत रूपी करू सेवा तुझी आम्ही अद्यापी. अनंत नामी अनंत रूपी करू सेवा तुझी आम्ही अद्यापी. स्नान असे तुझे काशेश्वर कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा काशी क्षत्री करुणी स्नान बद्रिक आश्रमी वाची पुराण. भिक्षा मागसी कोल्हापुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कोरडे काष्टी अन्न भिक्षा मागून नागनाथाची तू दिले दर्शन. कोरडे काष्टी अन्न भिक्षा मागून नागनाथाची तू दिले दर्शन. भिक्षा भोजन असे तुझे पंचाळीश्वर कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा पंचाळीश्वरी करुणी भोजन चारी दिशेची तू करीतो गमन. निद्राशे तुझी गडमाहुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा दीनदयाळा तू भगवंता सकळ विश्वाची तुझला चिंता. दीनदयाळा तू भगवंता
शाही रामदास गातो लावून तुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा शाही रामदास गातो लावून तुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा या भावगीतासाठी म्हणजे एक दत्तात्रय प्रभूचं भावगीत आता जरा थोडं ताला स्वरात माझ्या पुढं मागं पुढं झालं ते कारण सामानाचं जरा थोडा इन्सर्ट गारठ्यामुळं झाल्यामुळं होतं मागं पुढं थोडं नाही तर याचं ताल सुरू वेगळा आहे. पार्टीला या गीतासाठी 100 रुपये देणे दिले नाव सांगितलं नाही. बाळासाहेब मदगुर यांच्याकडून 101 रुपये देणगी पार्टीच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. नानाला गाणं म्हणायचं का तुम्हाला म्हणायचं का म्हणा मग काय वांधं नाही. हे पहा सर्वांना विनंती आहे हो आपण शेवट करणार आहोत. सुरुवात चांगली हो नक्की आईसाठी ना आईसाठी होईन बापासाठी होईन. एक 5 मिनटं सर्वांनी आपण लगेच शेवट घेणार आहोत. आईचे होईन बापाचे होईन काय हरकत कारण आई पाहिजे आणि वडीलही पाहिजे. माता नवे तीर्थ काशी 9 महिने वागविले कुशी तिचा उपकार का तू जानशी. हा